नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठी खुश खबर। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी ज्येष्ठ नागरिक पेन्शनधारक असतील आणि त्यांचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI मध्ये असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। आता पेन्शनधारकांना बँकेच्या लांबलचक लाईनीमध्ये उभे राहण्याची किंवा चक्रा मारण्याची अजिबात गरज नाही। SBI ने पेन्शनधारकांसाठी घर बसल्या सर्व कामे करण्याची एक अशी जबरदस्त सुविधा आणली आहे ज्याने तुमचे टेन्शन कायमचे मिटणार आहे। नोव्हेंबर महिन्यात लागणारा हयातीचा दाखला म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट आता घरातूनच कसा जमा करायचा जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। नवीन खात्याची गरज नाही मित्रांनो, पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा एखादा सरकारी किंवा राज्य सरकारचा कर्मचारी निवृत्त होतो तेव्हा त्याला पेन्शनसाठी नवीन खाते उघडण्याची गरज नाही। तुमचे जे जुने सॅलरी अकाउंट किंवा सेव्हिंग अकाउंट आहे त्याला तुम्ही थेट पेन्शन खात्यात रूपांतरित करू शकता। यामुळे तुम्हाला निवृत्तीचे सर्व लाभ आणि मासिक पेन्शन त्याच खात्यात अगदी सहजपणे मिळणे सुरू होईल। घर बसल्या हयातीचा सर्वात मोठा अपडेट। आता येऊयात सर्वात मोठ्या आनंदाच्या बातमीकडे। दरवर्षी नोव्हेंबर महिना आला की पेन्शनधारकांना आपले पेन्शन चालू ठेवण्यासाठी हयातीचा दाखला म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट बँकेत जाऊन जमा करावा लागतो। ज्येष्ठ नागरिकांना बँकेत जाणे, रांगेत उभे राहणे खूप त्रासाचे ठरते, पण आता SBI पेन्शनधारकांसाठी बँकेने ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल केलेली आहे। तुम्ही आता बँकेच्या पेन्शन पोर्टलवर जाऊन आधार आधारित व्हिडिओ लाईव्ह कॉल द्वारे घरातूनच मोबाईलवर आपला हयातीचा दाखला सादर करू शकता। एवढेच नाही तर ज्यांना व्हिडिओ कॉल जमणार नाही त्यांच्यासाठी बँकेने घरपोच बँकिंग सुविधा म्हणजेच होम कलेक्शन सुद्धा सुरू केली आहे। म्हणजेच बँकेचे प्रतिनिधी तुमच्या घरी येऊन जीवन प्रमाणपत्र घेऊन जातील। आहे ना कमाल? पेन्शन स्लिप आणि SMS अलर्ट यासोबतच तुमची पेन्शन दरमहा खात्यात जमा झाली की नाही हे पाहण्यासाठी पासबुक प्रिंट करायला जाण्याचीही गरज नाही। तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पेन्शन जमा होताच त्वरित SMS येईल। तसेच तुमच्या ईमेल ID वर दरमहा तुमची पेन्शन स्लिप पाठवली जाईल। जर तुम्हाला ती डाउनलोड करायची असेल तर मग तुम्ही SBI इंटरनेट बँकिंग मध्ये लॉग इन करून कधीही आणि अगदी सहजपणे ती डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, SBI ची ही घर बसल्या मिळणारी डिजिटल सेवा पेन्शनधारकांसाठी खूप मोठा दिलासा ठरणार आहे। ही महत्त्वाची माहिती तुमच्या घरातील ज्येष्ठ नागरिक, तुमचे निवृत्त सरकारी आणि मित्रांसोबत WhatsAppवर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि अशाच पेन्शन, सरकारी नोकरी आणि कर्मचारी अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।